नमस्कार मित्रांनो, मी उमेश परबाणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं। तर मित्रांनो, आज असं 15 जून आणि सगळीकडे शाळा उघडली। आमची पण मराठी शाळा उघडली। मी पण ह्याच शाळेत शिकलो आहे। आमचा बालपण आम्ही तर कसा होता काय होता आमका माहिती नाही, पण आज ह्या शाळेत ही मुलं असत यांचा बालपण कसा आता माझ्या व्हिडिओतून पुढेही मोठी झाल्यावरती बघतीतच। तर तुमका पण दाखवतोय, चला जाऊया शाळेत। तर आमच्या शाळेत नवीनच मॅडमांची नियुक्ती झाली आहे, तळेकर मॅडम म्हणून। तर त्यांचं स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन आना पटेल करतात। आमच्या शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा गुरव मॅडम, आमच्या शालेय पोषण आहार शिबिराचे आपल्या ताई, त्यानंतर अंगणवाडी सेविका सावंत मॅडम, दळवी मॅडम, सगळ्या आणि माझे सहकारी शिक्षक पवार सर मॅडम। आज सांगायचं म्हणजे आज पहिला दिवस, या ठिकाणी आपण नवरात्राचं स्वागत, शाळासोबत तयारी मेळावा, त्याच्यानंतर पाठ्यपुस्तक वितरण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं स्वागत करते। नवीन म्हणजे आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी आपले गुवाहाटी सर रिटायर झाले तरी या ठिकाणी येत होते म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी पण येत होते आणि शाळेचं पण काम केलं, म्हणजे दोन्ही काम झाले। म्हणजे आम्हाला कुठेच रजा म्हणा किंवा काय घ्यायला मिळालं नाही, तसं कोणी एक शिक्षक म्हणजे ते रिटायर झाले तरी मी कुठे गेले म्हणजे परत वरचे वर्ग खाली राहतील म्हणून जास्त आम्ही रजा घेतली नाही, एका दुसरा दिवस घेतला। पण शासनाने आपल्याला या ठिकाणी शिक्षक सेवक म्हणून मॅडम दिलेले आहे, त्याबद्दल मॅडमांचं मी प्रथम स्वागत करते। त्यांना तुम्ही कार्यासाठी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देते। आता सांगितलं की मॅडम आणतात पहिला दिवस मॅडम 23 मेला हजर झाले, त्यांना लगेच ऑर्डर दिली आणि लगेच हजर व्हायला सांगितलं। त्यामुळे त्यांनी आम्हाला फोन केला, आम्ही करून घेतलं। त्यामुळे आम्हाला ग्रामस्थांना किंवा बालकांना बोलून हे करता आलं नाही की त्यांना लगेच हजर करून घ्यायचं होतं संध्याकाळी, त्यामुळे आम्ही लगेच हजर करून घेतलं आणि आम्ही मग ठरवलं की आमचे शिक्षक पण नव्हते, त्यांचे सर नव्हते, ते गावाला गेले, त्यामुळे आज म्हणजे त्यांचं स्वागत करतो। पहिल्या दिवस सगळे ग्रामस्थ याची पालक येतील, त्यानिमित्ताने म्हटलं आपण पहिल्या दिवशी त्यांचं स्वागत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। सरांनी सांगितलं की त्या एंगेज मॅडम आहे, त्यांचा खास इंग्रजी स्पेशल विषय आहे, त्यामुळे आपल्याला काही घाबरण्यासारखं नाही। फक्त तुमच्यावर मॅडम आपलं काम करणार, सगळ्या मुलांनी आपलं काम करायचं आहे, फक्त एका हाताने टाळी वाजवायची नाही, शिकवण्याला बाकीचे सुद्धा शिक्षक चांगले आहेत, आणि सर आहेत, पवार सर आहेत, गोवाटे सर होते, म्हणजे शिकवत होते। पण तुमचं जास्त काम आहे की आपण सुद्धा जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचा उपयोग आपण करायचा आहे, सगळ्यांनी। आता आपली सातवी गेल्या वर्षी मुलं खूपच चांगली होती, 6 मुलं होती, सगळी मुलं टॅलेंट होती। आता ती गेल्यामुळे जरा आम्हाला हे वाटते, म्हणजे प्रत्येक वर्षी वाटतं गेली मुलं गेली की जरा हे वाटतं थोडे दिवस, आणि आता ही मुलं छोटी वाटतायत एकदम त्या मराठी। आता जबाबदारी 7वीच्या मुलांना आहे तुम्हाला, तुमच्यावर तुम्ही सुद्धा त्यांच्याप्रमाणे वागून
म्हणजे सगळ्याच मुलांनी अभ्यास करायचा आहे, बाकीच्या गोष्टींकडे जास्त न लक्ष देता अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊन या आता स्पर्धा परीक्षा आहेत या ठिकाणी पहिल्यापासून स्कॉलरशिप परीक्षा म्हणा, STS परीक्षा म्हणा, APJ अब्दुल कलाम परीक्षा, म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त भर देऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि इतर सुद्धा जो शाळेचा अभ्यास आहे तुमचा सातत्यपूर्ण सर्व कष्टूल्यामध्ये तो सुद्धा अभ्यास तुम्ही करायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. खेळ आहेतच, घरी खेळता इथे पण आपण खेळ घेणार, व्यायाम घेणार, सगळे तासिका आम्ही घेणार. त्या तासिकांचा तुम्ही उपयोग करायचा आहे आणि त्याचा फायदा करून आपल्या म्हणजे भावी आयुष्यामध्ये आपल्या त्याचा उपयोग. आता वाटतं आपल्याला खेळा मजा करायची हे करायची, पण आता मॅडम म्हणा किंवा इतर शिक्षक शिकल्याशिवाय काही आपल्याला मिळत नाही. शिक्षण जर आपण घेतलं तरच त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला. म्हणून आपण मनात ठरवायचं आहे की मला स्वतःला माझा अंतिम शिक्षणाचा मला स्वतःला उपयोग आहे. तुम्हाला काही दुसऱ्याला आई वडिलांना म्हणा किंवा शिक्षकांना पेक्षा स्वतःला उपयोग आहे म्हणून त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही करायचा आहे आणि तुमचं भावी जे आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे उज्ज्वल करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये ज्या पाडावे वहिनी होत्या त्यांची तब्येत बरी नव्हती. त्या रोजच सांगायचे गेल्या वर्षीपासून की मला जमत नाही, मला जमत नाही. मग आम्ही त्यांना कसं तरी वर्षभर थांबा करून त्यांना थांबवले. मग त्या शेवटी मे महिन्यात म्हणाले की आता पुढच्या वर्षी कधी येणार नाही मला. त्या आम्ही सांगितलं तुम्ही कोणतरी आता शोधून काढा तुमच्या बरोबर शोधा. मग आत्याने आमच्या ह्या दुर्वा मॅडम त्यांना तयार केला. त्या सुद्धा काम व्यवस्थित केला. म्हणजे शाळा सर्व संपेच्या अगोदर येत होत्या 2-4 दिवस. त्यांचं पण काम व्यवस्थित आहे. त्यांना सुद्धा पुढील आमच्या या पोषण आहारासाठी आहार शिजवण्यासाठी शुभेच्छा. त्यांनी व्यवस्थित आपलं काम करावं आणि आमच्या मुलाला चांगल्या प्रकारचा आहार शिजवून द्यावा एवढं मी सांगून तर गावाल्यानो पहिलीत नवीन विद्यार्थी गेले त्यांच्यासाठी पुस्तकं वाटल्याने आणि काही मुलं येऊची असतात. त्या मुलांका शाळा चालू झाली की मंगळवारी पुस्तकं देतील. आणि आता मी चाललोय डिगलो आणि मी जाता शेरप्यात म्हणजे नापण्याच्या थंय वैभववाडीतनं आतमध्ये. आणि डिगो चालला होता शेरप्यात आणि वैभववाडी तरळा रोडला असाव. तर वैभववाडी तरळा रोडचा काम मस्त करतात, बघू शकताच तुम्ही. एक नंबर काम करतात. एक लाईन झाली आणि दुसरी लाईन करूची. दुसरी लाईन आता काय पावसात नाही करूचे, पावसानंतरच करतील. तर आम्ही इलेलो शेरप्यात आणि नापण्यातनं इलाव. आणि हो नापण्याचो धबधबो बघू शकतास. नापण्याचो धबधबो अजून काय एवढा पाणी नाही, याच्यापेक्षा पाणी असतं. आणि थंय पण आंघोळीक इले ते गावातलेच असत. नापण्याचो धबधबो बघला आणि आम्ही इलाव घराक डिग्याक सोडल्याने मी इले पुढे पापडेवरती. तर काल पाऊस पडलो आणि काल झरे उंबाळले आणि पाऊस गेल्यानंतर परत पाणी कमी झालं. सकाळी पाणी नव्हता आणि आज दुपारी परत पाऊस पडलो आणि परत आज पाणी दिसाक लागला. म्हणजे आता मोठा वाटता. तर अजूनपर्यंत नदीत काय पाणी इलेलं नाही. आता बघूया आज तरी येता काय. तर गावाल्यानो माझ्या शाळेचो दिवस माका आठवलो आणि जर तुमका आठवलं असत तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या शाळेचो दिवस कसो गेलेलो तो. आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसं वाटलं तो. भेटा या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.